लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये दिल्यानंतर आज सप्टेंबरचे 1500 रुपये 12 जिल्ह्यांमध्ये आता सोडण्यात आलेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा चेक आहे, बघू शकता, या ठिकाणी वाचू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा 101 कोटी 40 लक्ष त्या ठिकाणी सप्टेंबर हप्त्यासाठी आता वर्ग करण्यात आलेत। या ठिकाणी पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये सप्टेंबरचे सोडण्यात आलेत। या ठिकाणी पाहू शकता उपमुख्यमंत्री आता या ठिकाणी अजितदादा पवार, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे आता बघायचं आहे 1500 रुपये सप्टेंबरचे या ठिकाणी आज सोडण्यात आले आहेत। या ठिकाणी पाहू शकता सप्टेंबरसाठी नवीन यादी जाहीर करण्यात आल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवीन या ठिकाणी जाहीर झाल्या। या ठिकाणी पाहू शकता आज थोड्याच वेळामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेमध्ये आता येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। महिलांना कालपासूनच सप्टेंबरचे 1500 रुपये देखील मिळू लागले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये सांगितलेलं होतं की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही मिळून 3000 रुपये महिलांना देऊ। तशा प्रकारे त्यांनी शब्द या ठिकाणी पाळलेला आहे। कालपासून परत एकदा या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये आता मिळवले आहेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, निर्माण झाला असेल प्रश्न की ऑगस्टचे आणि 1500 रुपये ऑगस्टचे सप्टेंबरचे दोन्ही मिळून त्या ठिकाणी आता 3000 रुपये पाठवायला काय होत होतं। तर बघा, याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले लाडक्या बहिणींना बँकांचा एक नवीन नियम आलाय, ज्या नियमांतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीला एका दिवशी फक्त 1500 रुपये बँकेच्या खात्यामध्ये सोडले जातात। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितले, हे पैसे आता पहिल्यासारखे एकदम येत नाहीत, हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण होत असतं। त्यामुळे तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही मिळून 3000 रुपये पाठवलेले नाहीत, फक्त तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पाठवले आहेत। परत आज एकदा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला सप्टेंबरचे देखील त्या ठिकाणी टोटल 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। कालपासूनच पहिला टप्पा सप्टेंबर महिन्याचा सुरू करण्यात आला आहे। काल 12 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावर पोहोचलेले आहेत। आज दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आता पैशांचं वितरण करण्यात येतंय। आता काल 12 जिल्हे, आज 12 जिल्हे आणि उद्या 12 जिल्हे असं पैशांचं वितरण सुरू करण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता काल 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण पार पडले। आज 12 जिल्हे आणि उद्या 12 जिल्हे असं टोटल आपल्या राज्यामध्ये 36च्या 36 सर्व जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासाठी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील आणि तुम्ही सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये नेमकं का मिळाले नाहीत याचा जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी कालपासून परत एकदा सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोडण्यास सुरुवात केली आहे। काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे त्या ठिकाणी बँकेत पडल्याचं त्या ठिकाणी आता पाहायला मिळालं आहे। तुम्हाला बँकेत त्या ठिकाणी पैसे आलेत का बघा। तुम्हाला 12 जिल्ह्यांमध्ये जर पैसे त्या ठिकाणी काल आले नसतील तर आज मात्र नक्की 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनीही आता बँकांना ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। पुढील एका तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 1500 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा मेसेज मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा, 1500 रुपये आले तसं त्या ठिकाणी ऑगस्टचे 1500 रुपये आलं, तसंच तुम्हाला सप्टेंबरचे त्या ठिकाणी महिन्याचे देखील 1500 रुपये सोडण्यासाठी डीबीटीचे बटन एकनाथ शिंदे साहेबांनी आता 5 मिनिटापूर्वी दाबलेलं आहे। त्यामुळे अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील आता जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथं लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पुढील 1 तासामध्ये सप्टेंबर महिन्याचे आता 1500 रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। याची यादी खुद एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या। काल त्यांनी बटन दाबले डीबीटीचं, आपल्या सप्टेंबरचे देखील 1500 रुपये जमा झालेले आहेत कालपासूनच। बघा, आज सुद्धा सकाळीच त्यांनी आजसाठी त्यांनी परत एकदा डीबीटीचं बटन दाबले। लाडक्या बहिणींना जो शब्द दिला होता तर तो म्हणजे आता ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्र देऊ, आता हा शब्द त्यांनी पाळलेला आहे। काही महिलांच्या खात्यावरती सकाळपासूनच या ठिकाणी आता 1500 रुपये जमा झाले आहेत। जर तुम्हाला हे पैसे अजून जमा झाले नसतील तर पुढील 1 तासांच्या आतमध्ये आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती
आता या ठिकाणी पैसे येणार आहेत. आता आपण पाहूया आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत हे आपण लगेच पाहूया. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये घेऊन बसला असाल तर तुमचा तोटा झाला आहे, लॉस झाला आहे. तुम्ही आता सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये घेण्यासाठी आज सज्ज राहायचं आहे. आता बघा, तुम्हाला 12 जिल्हे या ठिकाणी सांगत आहे. ज्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचा म्हणजेच 1500 रुपये हप्ता तुमच्या खात्यावरती आलाय, तसाच तुम्हाला तुमच्या खात्यावरती आज एका तासांच्या आतमध्ये आता सप्टेंबरचा देखील हप्ता या ठिकाणी आता वितरण होणार आहे. तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्षपूर्वक काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा, यामध्ये पहिला जिल्हा आता सांगण्यात आला आहे तो म्हणजे रायगड जिल्हा. आता या रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 1,77,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या, परंतु त्यांच्या खात्यावरती फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले होते. त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या. त्यांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी परत एकदा त्यांच्या हक्काचे जे बोललं होतं तर ते आता सप्टेंबरचे 1500 रुपये देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वर्ग केले आहेत. खरं म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावर ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांचे 1500 रुपये अधिक 1500 रुपये 3000 रुपये या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये देण्याचं कबूल केलं होतं. परंतु डीबीटीने बँकेत पैसे जात असल्याने एका दिवसाला फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जात असतात आणि म्हणूनच फक्त 1500 रुपये आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचं सोडण्यात आले होते. म्हणून आता रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आज परत एकदा हक्काचे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागले आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे पुढे. त्यामुळे तुम्ही 2 मिनिटे आता इथे लक्ष देऊन काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा, यामधील 2 नंबरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक अफवा त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पसरली होती, ती म्हणजे लाडक्या बहिणी अपात्र होणार. परंतु यवतमाळमध्ये एक मागच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, पुढील 5 वर्षापर्यंत एकही लाडकी बहीण या ठिकाणी अपात्र केली जाणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 2,77,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सप्टेंबरचे देखील 1500 रुपये आल्याचा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, 12 पैकी 2 जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी वाचून दाखवलेली आहे. अजून 10 जिल्हे या ठिकाणी बाकी आहेत. या 10 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा पुढे नक्कीच असणार आहे. त्यामुळे आज तुमच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणारच आहेत. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. त्यानंतर बघा, पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे 3 नंबरचा जिल्हा सातारा जिल्हा आहे. 3 नंबरचा या जिल्ह्यामध्ये जवळपास 1,80,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या. त्यांच्या खात्यावरती फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात आलेला होता. आता त्यांना सप्टेंबर महिन्याचा देखील आता 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात या ठिकाणी आल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचा जिल्हा जर सातारा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे 4 नंबरचा जिल्हा सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता या ठिकाणी 1500 रुपये जमा झालेला आहे. तुम्हाला सप्टेंबरचा देखील आजच या ठिकाणी तुमच्या खात्यावरती सुद्धा जमा करण्यात येतोय. त्यानंतर आता पुढचा जिल्हा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सुचवला आहे तो म्हणजे 5 नंबरचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये जवळपास 2,60,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेत. तर त्या लाडक्या बहिणींना फक्त आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आल्याने त्या बहिणी नाराज होत्या. त्यांना खुश करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी परत एकदा 1500 रुपये आता पाठवले आहेत. तर तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. तुम्ही बीड जिल्ह्यातील लाभार्थी महिला असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी आता आनंदाची बातमी आल्या. तुम्हाला सुद्धा आज सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा पुढे नक्की असणार आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. आता बघा, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी यादी वाचून दाखवल्या. 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 2,86,000 लाडक्या बहिणी या योजनेसाठी आता पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय.
त्यांना फक्त सप्टेंबरचे 1500 रुपये आता या ठिकाणी आता जमा थोड्याच वेळामध्ये होणार आहेत। म्हणून लाडक्या बहिणींनो, आता त्या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या या जिल्ह्यातील स्थानिक आमदारांना त्यांनी फोन करून विचारलं होतं की आता सरकार आम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर एकत्र देणार होता पैसे, परंतु काय झालं, त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत ही तक्रार पोहोचल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना त्या ठिकाणी स्पष्टपणे आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता देखील आज लगेच मिळणार आहे। त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जमा होतोय। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे, तर तो साहेबांनी शब्द या ठिकाणी पाळलेला पाहायला मिळाले। 3000 रुपये असं देतो बोलले होते, आता हे 3000 रुपये टोटल महिलांच्या खात्यावरती जमा होत आहेत। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हे टोटल तुम्हाला 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा झालेत। आतापर्यंत 6 जिल्हे आता बहिणींनो आपण सांगितलेत, अजून 6 जिल्हे बाकी आहेत। या 6 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा पुढे नक्की असणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून अट घातल्या, ती म्हणजे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील, फक्त त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती हे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळालेत त्यांना सप्टेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तरच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, 6वा नंबरचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आला आहे, तो म्हणजे जिल्हा छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये जवळपास बघा 3,50,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यासाठी पात्र ठरलेल्या होत्या। त्यामुळे तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आज सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून बटन दाबून सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येते। डीबीटीचं बटन तिकडून आता दाबलेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी आता या ठिकाणी खुश झाल्या आहेत। आता बघा, पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे 7 नंबरचा जिल्हा, तो म्हणजे पालघर जिल्हा। या पालघर जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे जमा झाले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये जमा होण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन आज त्या ठिकाणी दाबलेलं आहे। त्यांना डीबीटीचे बटन दाबलं, त्यामुळे पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला सप्टेंबरचे देखील 1500 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती येणार आहे। कारण सप्टेंबर महिना सुरू झालाय आणि लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा लाभ या ठिकाणी जमा करण्यात अजून पण आलेला नव्हता, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज होत्या। त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी वितरण करण्यात येऊ लागला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, हा लाभ या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे। आता फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, तुमचा जिल्हा सुद्धा अजून पुढे 5 जिल्हे तुम्हाला सांगण्यात येणार आहेत, त्यामुळे नक्कीच तुमचा जिल्हा पुढे असणार आहे। आता बघा 8वा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे, तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 1,90,000 लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले होते। आता ते सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आले का नाहीत याची वाट बघत होते। अखेर वाटपाला सुरुवात झाली आहे आणि आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये आल्याचा मोबाईलवरती तुम्हाला मेसेज या ठिकाणी आता पाहायला आता मिळणार आहे। आता बघा, त्यानंतर 9वा नंबरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा। आता पुणे जिल्ह्यात लाडक्या बहिणींना मोठा जिल्हा आहे म्हणून ओळखलं जातं। या जिल्ह्यामध्ये जवळपास 4,80,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे सर्व महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये आता ऑगस्ट महिन्याचे जसे आले तसे सप्टेंबर महिन्याचे देखील आता डबल हप्ता तुम्हाला जमा होणार आहे। म्हणजे सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 नंबरचा जिल्हा, तो म्हणजे जालना जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जवळपास 1,80,000 त्या ठिकाणी लाडक्या बहिणी पात्र ठरलेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय 11वा नंबर आणि 12वा नंबरचा जिल्हा रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे 1500 या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, नक्कीच तुम्हाला सप्टेंबरचा देखील हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।